काय मॅम, किती वेळ? आणि हा, सर कुठे आहेत? ते काय सर, तुमचा तर पूर्णच लुक चेंज झाला. आता दिसतात ना आपल्यातले. कसं आहे ना, आपल्याला आपलं प्रोडक्ट विकायचंय, त्यासाठी लोकांना समजून घ्यायचंय. मग त्यांच्यासारखं दिसायला पाहिजे, बोलायला पाहिजे, वागलं पाहिजे, तर ते आपल्याशी बोलतील नाही का. आता बघा, आपला सर्वे एकदम मस्त होईल. है ना? एक मिनिट हे वॉच काढाल का प्लीज? नाही म्हणजे लोक तुमच्याकडे बघण्यापेक्षा ना वॉचकडेच बघत बसतील, म्हणून प्लीज प्लीज. एक सेकंड. काय करते? रिलॅक्स. मी तुम्हाला गर्दीतून असं पावसात भिजत आरशात सुद्धा बघायला वेळ नसणाऱ्या सर्वसामान्य माणसासारखं बनवते. एक सेकंड. बस 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 बस. परफेक्ट. अजून एक गोष्ट राहिली. काय आहे? थोडं स्माइल करा ना प्लीज, थोडंसंच. काय ना, नाहीतर असा गंभीर चेहरा करून गेलात तर वाटेल की तुम्ही हप्ता वसुली करायला आलाय किंवा थकलेलं भाडं मागायला आलाय म्हणून. बरं, अजून एक हे चला. पाणी घेणार का? बघितलंस, गेटअप चेंज केल्यामुळे कसे रिस्पॉन्ड करतात लोक. शायनर, छत्री जरा तिरकी कर, अशी कर. सर ऐका ना, तुम्ही पुढच्या चाळीमध्ये बघा, आम्ही या साईडला बघ. चालेल ना. अहो, हा, तिथे मातीत काय करताय? अरे खुरपणी करतोय. पाऊस कधी आला? हा? पाऊस कधीपासून सुरू झालाय? हे बघ, झाडं बघ कशी हिरवीगार आंघोळ घातल्यासारखी. आणि हो, मागच्या जरी पपई आलाय, हा आज करतो, काढूनच घेतो. हा, देतो तुला. तुला गोड आवडतं ना? मला हा? मला गोड आवडतं. असं काय करते? फळ म्हणजे जीव की प्राण तुझा. आवडतं म्हणजे काय? मी जेव्हा म्हणायचो मला काहीतरी गोडाचं करून दे, तेव्हा काय म्हणायची? फ्रूट सॅलेड करून देऊ का? आजोबा, अगं थांब. हे आजोबा, आम्ही ना एका छोट्या सर्वेसाठी आलो होतो. तुमच्याशी 2 मिनिटं बोलू का? अरे हो, बोला ना. नाहीतर एरवी बोलायला थोडा वेळ असतो. या, आता बोलायला आला तर बोललंच पाहिजे. आज या, पावसात उभे राहू नका. या. चल. पाहुणे आलेत आपल्याकडे. ये, त्यांना आत बसवतो. हा, बस तू, बस बस बस. या या या, बस बस, बसा 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 बसा. या. बरं, काय घेणार तुम्ही? चहा कॉफी चालेल? चहा तयार आहे, चहा आणतो मी. थांबा थांबा. हा हा, हे बघ, या, तयारच आहे. हा, घ्या घ्या, हे घ्या, खाली घ्या. घ्या, चहा घ्या. घ्या घ्या, तुम्ही घ्या. हा, घ्या, खा. ये, चहा टोस्ट खायचा, समजलं? हा, बोला आता. कसला सर्वे तुमचा? आजोबा, आमची एक कंपनी आहे साक्षी ऑर्गॅनिक्स म्हणून. आम्ही तिथे घरगुती ऑर्गॅनिक प्रोडक्ट बनवतो. म्हणजे आपल्या रोजच्या वापरामध्ये बरेच प्रोडक्ट आहेत ज्यामध्ये बरेच केमिकल्स असतात आणि घरच्या बायका त्या केमिकल्सला जास्त एक्सपोज होतात.
आणि आपल्याकडे बायकांच्या हेल्थकडे जास्त लक्ष दिलं जात नाही. मग ह्या सगळ्याचा विचार तरी कसा येणार? आणि आता आमचं जे प्रोडक्ट आहे ना अमृतधारा नावाचं, हा. तर हे प्रोडक्ट आम्ही खास बायकांच्या हेल्थला घेऊनच बनवलंय. नवीन आहे का कंपनी तुमची? नाही नाही हा? नवीन नाहीये हे प्रोडक्ट. आम्ही कोण आहेत हे? अगं ते ऑर्गॅनिक कंपनीमधून आलेत. वस्तू बनवतात ते. ऑर्गॅनिक म्हणजे केमिकल्स नसतात त्याच्यात ना. बर. अरे काय रे? अरे ए कुठे चाललीस ग? अरे बसा तुम्ही, बसा बसा. काय काय ए? अगं एकदम अचानक उठून अशी बाहेर कुठे निघालीस तू? ए अहो काय? पावसामुळे झाडं कशी टवटवीत झालीत बघा ना. आजोबा आजींची तब्येत बरी नाहीये का? म्हटलं तर चांगली आहे, म्हटलं तर नाही. म्हणजे तुम्ही म्हणालात ना आता बायकांच्या तब्येतीकडे हल्ली लक्ष दिलं जात नाही. आमचं पण असंच झालंय. तुझ्या तब्येतीकडे लक्ष नाही देता आलं. मुलं आमची तिकडे परदेशात असतात. घर, त्यांचा जॉब, त्याची मुलं बाळ, त्यांचं शिक्षण याच्यातच रमलेले असतात. वेळ नाही मिळत त्यांना. येतात 3-4 वर्षांनी पिकनिकला आल्यासारखी. आम्ही दोघंच असतो आता इथं. लग्न झालं, मुलं झाली. मी कसा सतत फिरतेच्या नोकरीवर. मुलांची आईबाबांची फरफट होऊ नये मग इथंच राहिलो. एकटीने सांभाळाही नाही सगळं घर. काही कुरकुर नाही, काय नाही. माझं घर, माझे आई वडील, माझी मुलं, त्यांची मुलं सगळं एकटीने सांभाळलं. आणि एवढं करून घराला हातभार लागावा म्हणून शिकवण्या पण केल्या नाही. माझ्याकडे कधी जास्तीचा पैसा पण नाही मागितला. बायकांना कसं घराचं बजेट जमतं ना, तसं आपल्या देशाच्या अर्थतज्ञालाही नाही जमणार.